नमस्कार मंडळींनो, तुमच्यासाठी येणारी ही अमावस्या काहीतरी विशेष संदेश घेऊन आलेली आहे. अनेकदा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे चालू असतं, पण अचानक एखादी घटना संपूर्ण आयुष्याची दिशा बदलवून टाकते. सध्या ग्रहांची स्थिती अशा एका महत्त्वाच्या वळणाकडे संकेत करत आहे की येणाऱ्या अमावस्येनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवीन विचार आणि अनपेक्षित संधी घेऊन येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या गोष्टींबाबत तुम्ही सतत संभ्रमात होतात, त्या गोष्टी आता तुम्हाला अधिक स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी बातमी किंवा एखादा निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे काम करेल. ही घटना सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर तुमच्या मनाला एक नवीन दिशा मिळणार आहे आणि त्यामुळे या काळात मिळणारे संकेत, स्वप्नांद्वारे किंवा अचानक घडणाऱ्या घटना यांकडे दुर्लक्ष मात्र करू नका. तुमच्या राशीचे लोक सहसा भविष्याचा विचार करणारे आणि मोठे निर्णय घेणारे असतात. आता तुमच्यासाठी अशी वेळ येत आहे जिथे तुमच्या ध्येयाची आणि संयम यांची अशी परीक्षा संपून आता त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्येनंतर तुमच्या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये कोणत्या अशा शुभ घटना घडणार आहेत, कोणत्या संधी तुमच्या दारासमोर दार ठोठावणार आहेत आणि तुमच्यासमोर उभ्या राहणार आहेत, ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की शेवटी सांगितलेला संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आणि मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. आपला सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी अगदी मौल्यवान आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर मंडळींनो, येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये अनेकांच्या नशिबातील बंद दरवाजे हळूहळू उघडू लागणार आहेत. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात चाललेली वेदना, एकटेपणा आणि अपूर्णतेची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात एक खास व्यक्तीचे पुनरागमन होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झालेली आहे आणि ही व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येईल, पण तिचं आगमन हे नियतीने आधीच ठरवलेलं असेल. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला सांगते, येणाऱ्या अमावस्येनंतर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा तुमचं मन आणि नातेसंबंधावर खोल परिणाम करणार आहेत. तुमच्या घरातील वातावरण हे आता बदल तुम्हाला जाणवू लागेल. घरात शांतता जी हरवली होती तिथे आता आनंदाचे स्वर ऐकू येतील. विशेष म्हणजे एका जुन्या नावाची पुन्हा चर्चा होईल आणि हे नाव ऐकताच तुमचे डोळे नकळत पाणावतील. कारण काही नाती ही वेळ आणि अंतर असूनही मनातून कधीच दूर जात नाही. आता विश्व तुम्हाला त्या नात्यांबद्दल संकेत देत आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अनेक अशा घटना दिसतील ज्या साध्या योगायोग वाटतील, परंतु तुम्हाला सांगते प्रत्यक्षात नियतीचे संकेत असतील. जर सतत एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल तर समजा त्या नात्याची ऊर्जा अजूनही तुमच्या भोवती फिरत आहे. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकते. म्हणून मन शांत ठेवा आणि येणाऱ्या बदलांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. तुम्हाला सांगते मंडळींनो, ग्रहस्थिती सध्या अत्यंत प्रभावशाली होत चाललेली आहे. तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर तुम्हाला दिसून येईल. विशेषतः ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष, गैरसमज आणि तुटलेली नाती अनुभवली आहेत ना, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभ युती तयार होते, तेव्हा दूर गेलेले माणसं पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत तुम्हाला देत आहे. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होती, ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिचा एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरवून टाकणार आहे. तुम्हाला वाटेल जणू काळ हा पुन्हा मागे फिरला आहे. तुमच्या घरात अनेक दिवसांनी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील, तुमच्या घरात शांतता वाढू लागेल आणि ही वेळ फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विश्व तुम्हाला पुन्हा एका नात्यांवर विश्वास ठेवण्याची संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येणाऱ्या काहीच दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलवू शकतात. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण नियती तुमच्या आयुष्यात आता मोठा चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे. नंबर 3 आहे, कधी कधी जीवनात काही गोष्टी तुम्हाला सांगते मंडळींना उशिरा मिळतात, पण
त्या जेव्हा मिळतात ना, तेव्हा त्या आपल्या संपूर्ण आयुष्याला नवा अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील तशीच असणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून जी रिकामी जागा निर्माण झाली होती, ती आता भरून निघू लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला की आयुष्याचे अडथळे हळूहळू दूर होतात. तुमच्या जीवनातही आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे एका जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम आणि आपुलकी तिन्ही गोष्टी तुम्हाला एकाच वेळी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंत ज्या उत्तराच्या शोधत होतात ती उत्तर तुम्हाला आता मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलकं वाटेल, आनंदी वाटू लागेल. तुमच्या मनावरचं भावनिक ओझं कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगाची बातमी देखील या काळात तुम्हाला मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील काही बंद दरवाजे आता पुन्हा उघडण्याची वेळ आलेली आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार स्वप्नात दिसत असेल तर योगायोग नाही, विश्व आधीच संकेत देत आहे आणि नंतर घटना घडवून आणतं. आता तुमच्या जीवनात हे संकेत वास्तव्यात उतरू लागणार आहेत. आता जे पुढे काही घडणार आहे त्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण मी इथे अचानक अशा वळणावर येऊन जाणार आहे की तुम्हाला सांगते, जिथे तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कार्यक्रम मानला जातो. सध्या गुरुची स्थिती तुमच्या नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम करत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील. तुमच्या मनामध्ये जी भीती होती ती आता तुम्हाला विश्वासात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणींचा पूर येईल. तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. कारण काही नाती हे फक्त शब्दांनीच नाही तर आत्म्याने जोडलेले असतात. आता विश्व त्या नात्याला पुन्हा एकदा संधी देत आहे. या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णय भविष्यात योग्य ठरतात आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची तुम्हाला सांगते आता आधार ठरणार आहे. अमावास्येनंतरचे पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याची शक्यता प्रबळ आहे. ती व्यक्ती काही शब्द बोलेल, पण त्या शब्दांमध्ये अनेक वर्षांचं प्रेम, वेदना दडलेले असेल. तुम्हाला जाणवेल की वेळ बदललेली असली तरी भावना मात्र अजूनही जशाच्या तशाच आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा चंद्र शुभ स्थितीत असतो तेव्हा मनातील गैरसमज आणि दुरावा कमी होऊ लागतो. तुमच्या आयुष्यात हीच प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. भांडण आणि तणाव हळूहळू कमी होऊ लागतील. विशेष म्हणजे तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ नात्यांना नव्याने समजून घेण्याची आहे. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण होतं. आता त्या संघर्षाचं फळ तुम्हाला आता मिळू लागणार आहे. जर तुम्ही संयम आणि विश्वास कायम ठेवला तर येणारा काळ हा तुमचं आयुष्य बदलवून टाकणारा असणार आहे. कारण तुम्हाला सांगते, ती व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेदनेनंतर एक सुंदर सकाळ असते आणि तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता हळूहळू संपत चाललेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव कमी झाला की जीवनात भ्रम आणि भीती दूर होऊ लागतात. तुमच्या जीवनातही आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते त्या व्यक्तीचं खरं रूप आता तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या भेटीत अनेक जुन्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमच्या मनावरचा भार हलका होईल. तुम्हाला अनेक दिवसांनी मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. घरातील वातावरणही सकारात्मक होऊ लागेल आणि विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद दिसू लागेल. विश्व आता तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा पाठवत आहे. कारण काही गोष्टी विज्ञान आणि नियतीने ठरवलेल्या असतात. आता नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. या काळात तुम्हाला काही विशेष संकेत मिळू शकतात. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. उदाहरणार्थ एखादं जुनं गाणं सतत ऐकू येणं, एखाद्या व्यक्तीचं नाव सतत ऐकू येणं किंवा जुन्या आठवणी अचानक जाग्या होणं, हे सर्व संकेत विश्वाच्या ऊर्जाशी संबंधित असतात. ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही सांगतात की मोठ्या बदलापूर्वी असे संकेत मिळतच असतात. तुमच्या आयुष्यात आता एका मोठ्या बदलाची चाहूल लागलेली आहे. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाच्या अत्यंत जवळची असेल.
तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. तुमच्या घरातील रिकामी जागा आता भरून निघेल. अनेक दिवसांनी स्वतःच्या मध्येच तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागतील. ही वेळ तुमच्या जीवनामधील नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकते. जर तुमच्या मनात अजूनही एका व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच त्या वास्तवास उतरवू शकतात, कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभे राहत आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील चमत्कार आता खूप जवळ आलेला आहे. या काळात तुम्हाला फक्त एक छोटा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत लाभदायक तो ठरू शकतो. अमावास्येनंतर सलग 3 दिवस रात्री झोपण्यापूर्वी चंद्राला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या घरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. तुम्हाला सांगते, हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राशी संबंधित उपाय मनाला स्थैर्य देतात. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्यास हा उपाय अगदी प्रभावी ठरू शकतो. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. त्यामुळे कुंडलीतील चंद्र अधिक बळकट होतो आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम आपल्या नात्यांवर दिसून येतात. विशेष म्हणजे या उपायानंतर तुम्हाला शुभ संकेत मिळू लागतील. घरातील वातावरण शांत होईल, भांडण गैरसमज कमी होतील, तुमच्या मनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ही ऊर्जा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणूनच विश्वास ठेवा आणि संयम कायम ठेवा. कधीकधी नियती आपल्याला खूप उशिरा देते, पण ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो ना, जेव्हा ते मिळतं ते आयुष्यातील प्रत्येक दुःख क्षणात कमी करून टाकतं. तुमच्या आयुष्यात आता असाच एक क्षण येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ही एक व्यक्ती जी अनेक दिवसांपासून तुमच्यापासून दूर गेली होती, ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला खरे प्रेम दिसेल, तिच्या शब्दांमध्ये आपुलकी आणि पश्चाताप दिसेल. या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने जाणवतील. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह शुभ स्थितीत आल्यावर नात्यांमध्ये प्रेम पुन्हा जागृत होतं. सध्या तुमच्या जीवनात नेमकी हीच ऊर्जा कार्यरत आहे. तुमच्या घरात आता आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अडकलेले कामे पूर्ण होऊ लागतील. तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल. ही वेळ तुमच्या भविष्याला नवीन दिशा देणारे ठरू शकते. म्हणून कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. विश्व तुम्हाला योग्य मार्गाकडे नेत आहे. आता पुढील काही दिवस तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण ज्या गोष्टी तुम्ही विसरण्याचा प्रयत्न करतोय त्या पुन्हा तुमच्यासमोर येऊ लागतील आणि यावेळी त्यात तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही तर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येतील. तुमच्या आयुष्यातील ही व्यक्ती तुमच्या घरात सुखाचं कारण बनणार आहे. तिच्या आगमनाने तुमच्या मनातील अंधार हळूहळू दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार केतूचा प्रभाव कमी होत असताना जुने कर्मफळ पुन्हा समोर येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील काही जुने हिशोब आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. आत्तापर्यंत जे गमावलं त्याची भरपाई विश्व आता दुसऱ्या मार्गाने करणार आहे. घरात शुभ चर्चा होऊ लागतील. कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंद होईल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ कार्याची बातमी तुम्हाला मिळू शकते. ही वेळ तुमच्यासाठी मानसिक समाधान घेऊन येणारी असणार आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार आता संपत चाललेला आहे आणि नवीन प्रकाश तुमच्या जीवनात आता प्रवेश करणार आहे. हीच वेळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरणार आहे. एक गोष्ट निश्चित आहे, या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पूर्णपणे बदलणार आहेत. विशेष म्हणजे ज्या लोकांनी मनापासून प्रेम केलं पण बदल्यात वेदना मिळाल्या, त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत खास ठरणार आहे. कारण विश्व आता त्यांच्या आयुष्यात योग्य व्यक्ती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या घरात येणारी ही व्यक्ती तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. तिच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील रिकामेपण संपेल. तुमच्या मनात जी शांतता हरवली ती पुन्हा येईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा आशीर्वाद मिळाल्यावर घरात सुख आणि समृद्धी वाढते. हीच ती कृपा तुमच्या जीवनात आता तुम्हाला होताना दिसेल. तुम्ही अनुभवलेलं दुःख आता मागे पडू लागतील आणि नवीन सुरुवात करण्याची आता ही वेळ जवळ येऊ लागेल. तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात तुम्ही उतरवू शकतात, कारण मी इथे आता तुमच्या बाजूने उभे राहत आहे. ही वेळ आता तुमच्या आत्मविश्वासाला नवीन उंची देईल, तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद देईल आणि तुमच्या घरात एकदा पुन्हा हसण्याचे आवाज घुमतील. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे तो तुम्ही कधीच विसरणार नाही. एक व्यक्तीची अजूनही तुमच्या मनात जिवंत आहे आणि ते पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. तिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातील अश्रू येतील आणि त्या नावाशी तुमच्या अनेक भावना जोडलेल्या आहेत. तुमच्या घरात आता सुख, समाधान आणि प्रेमाची ऊर्जा वाढू लागेल.
ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक कठीण काळानंतर एक सुंदर काळ नक्कीच येतो आणि तुमच्यासाठी तो सुंदर काळ आता होणार आहे. तुमच्या आयुष्यातील अपूर्ण गोष्टी पूर्णत्वाकडे जाऊ लागतील. तुमच्या मनातील भीती कमी होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल. विशेष म्हणजे ही वेळ तुमचा नशीब पूर्णपणे बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. विश्व तुम्हाला आधीच इशारे देत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्यासाठी देवाने पाठवलेली भेट आहे. फक्त विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि मनापासून प्रार्थना करा, कारण नियतीने आता तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात केलेली आहे. तर मंडळींनो, काही वेळा जीवनात असे क्षण येतात जेव्हा नशीब शांतपणे काम करत असतं आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे परिणाम अचानक दिसू लागतात. तर येणारे दिवस अशाच काही सकारात्मक घडामोडींची सुरुवात तुमच्यासाठी ठरू शकते. अमावास्येनंतर निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या मनांमध्ये, विचारांमध्ये स्थिरता, निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, काहींना प्रगतीची संधी मिळू शकते, तर काहींना मनःशांती मिळवण्याचा मार्ग सापडू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल हा मोठ्या आवाजात येत नाही. काही बदल शांतपणे येतात, हळूहळू संपूर्ण आयुष्य उजळून टाकतात. या काळात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, नवीन संधीकडे सकारात्मक नजरेने पहा आणि जुन्या निराशेला मागे सोडा. जर तुम्हालाही वाटत असेल येणाऱ्या अमावास्येनंतर तुमच्या जीवनात काही चांगले बदल घडण्याची शक्यता आहे, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय मी तयार आहे आणि चांगले बदल आता माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. तर मंडळींनो, सकारात्मक राहा आणि संयम ठेवा. येणारी व्यक्ती आपल्यासाठी अगदी आनंदाची आणि सुख घेऊन येणार ती व्यक्ती. तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.